नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, या सत्रात डिसमेंटिंग कंप्रेसरचे वेगवेगळे भाग कसे ओळखायचे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल। रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचे बाह्य घटक ओळखा। रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचे अंतर्गत घटक ओळखा। रोटरी कंप्रेसरचे बाह्य घटक ओळखा। रोटरी कंप्रेसरचे अंतर्गत घटक ओळखा। परस्पर आणि रोटरी कंप्रेसर दोन्हीसाठी प्रत्येक घटकाची नोंद घ्या। आता आपल्याला उपयोग होणारे साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू पाहूया। रॅचेट हँडलसह बॉक्स स्पॅनर सेट, बॉल पिन हॅमर, स्क्रू ड्रायव्हर सेट, मेजरिंग जार, रॅचेट रॅंच, 100 मिलीलीटर नोज प्लायर्स, 200 ग्रॅम नायलॉन मेटल हॅमर, लाकडी आणि स्टील कामाची मेज, मेटल किंवा हॅमर, बेंच वायर। हर्मेटिंग रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर, रोटरी कंप्रेसर। डिसमेंटल कंप्रेसरचे भाग: कॉटन वेस्ट, केरोसिन तेल, कंप्रेसर तेल। आता रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचे विविध भाग ओळखण्याची प्रक्रिया पाहूया। रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचे विविध भाग ओळखणे। कामाच्या टेबलवर कंप्रेसरचे सर्व भाग व्यवस्थितपणे ठेवा। कंप्रेसरच्या प्रत्येक भागाचा आकार, आकाराची साईज आणि शेप लक्षात घेऊन त्याची व्हिज्युअल तपासणी करा। कंप्रेसरच्या प्रत्येक भागाची डिसमेंटल निश्चित करण्यासाठी बारकाईने तपासणी करा। तक्ता क्रमांक 1 वापरून कंप्रेसरचे भाग ओळखा आणि नोंदवा, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: सक्शन वॉल रीड, डिस्चार्ज वॉल रीड, हेड प्लेट, पिस्टन, ऑइल रिंग स्क्रू सह, कॉम्प्रेसर रिंग, क्रॅन्कशाफ्ट, कनेक्टिंग रॉड, मफलर। स्पेसिफाईड तेलाचा वापर करून सर्व घटक स्वच्छ करा। झीज होण्याच्या चिन्हासाठी प्रत्येक कंप्रेसर भागाची तपासणी करा। जर कंप्रेसरचे कोणतेही भाग खराब झालेले दिसले तर ते नवीन घटकासह बदला। तुम्ही योग्य बदली भाग वापरत आहात याची खात्री करा। भाग बदलताना भाग क्रमांकाची पुष्टी करण्यासाठी वापरकर्त्यांच्या नियमावलीतील संदर्भ घ्या। तपासणी आणि साफसफाई केल्यानंतर प्रत्येक घटकावर तेलाचा पातळ थर लावा। आता आपण पाहूया रोटरी कंप्रेसरच्या विविध भागांची ओळखण्याची प्रक्रिया। स्थिर ब्लेड। स्थिर ब्लेड प्रकाराच्या रोटरी कंप्रेसरच्या विभिन्न भागांची ओळख। कामाच्या टेबलवर स्थिर ब्लेड प्रकाराच्या रोटरी कंप्रेसरचा प्रत्येक घटक ठेवा। प्रत्येक घटकांच्या भागाची व्हिज्युअल तपासणी करा, त्याची साईज आणि शेप पहा। वैयक्तिक कंप्रेसरचे भाग क्लोजली तपासा, त्यांचे परिणाम निश्चित करा। रोटरी कंप्रेसरच्या भागाची ओळख करा आणि त्याची यादी एक टॅब्लर स्तंभात नोंदवा। हाऊसिंग, सक्शन सर्व्हिस वॉल्व, डिस्चार्ज वॉल प्लेट, ब्लेड, रोटर शाफ्ट, एसेंट्रिक शाफ्ट, रोलर, इम्पिलर, सिलेंडर। रोटरी कंप्रेसरच्या कार्यासह स्वतःला परिचित करा, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे: एअर कंप्रेसर, पॉवर कन्व्हर्जन, कंटिन्युअस ऑपरेशन, व्हर्सटाईल यूज, हाय एफिशिएंसी, ऑइल इंजेक्शन और ऑइल फ्री ऑपरेशन, कंट्रोल आणि रेग्युलेशन, लो व्हायब्रेशन आणि नॉइज। रिकॅप: या विषयात आपल्याला खालीलप्रमाणे माहिती मिळाली। रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरच्या एक्सटर्नल भागाची ओळख, रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचे इंटरनल भागाची ओळख,
रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचे एक्सटर्नल भागाची ओळख, रोटरी कंप्रेसरचे इंटरनल घटकांची ओळख, रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी कंप्रेसरचे प्रत्येक घटक नोंदवणे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना विचारलेल्या रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी कंप्रेसरच्या विभिन्न भागाची प्रक्रिया समजली आहे. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो, आणि पुढच्या सत्रात भेटूया. बाय.